प्रभूच्या नावाला धन्यवाद. परमेश्वराची स्तुती असो. देव बापाच्या आशीर्वादानं पुन्हा एक व्हिडिओ मी आपल्यासाठी करत आहे की दैवी क्रोध कसा आहे. दैवी क्रोध हा प्रीती आहे असं आपण मागच्या संदेशामध्ये पाहिलेला आहे. आणि मग आपण आज पाहणार आहोत की परमेश्वराला दुष्टाईद्वारे दुःख होते. परमेश्वराला दुष्टाईद्वारे दुःख होते. ज्यावेळेस दुष्टाई त्याच्या समोर येते, माणसाची, लोकांची, त्याच्या लोकांची, इतर लोकांची, ज्या वेळेस ही दुष्टाई परमेश्वराच्या नजरेस येते प्रियजनांनो, त्याद्वारे परमेश्वराला दुःख होते आणि मग परमेश्वराचा राग भडकतो. आम्ही पाहतो की बायबल मध्ये जो देव आहे, बायबलचा जो देव आहे तो न्यायावर किंवा योग्य गोष्टीवर प्रीती करणारा परमेश्वर आहे. अयोग्य गोष्टी त्याला आवडतच नाहीत. योग्य गोष्टीवरती प्रीती करणारा तो आहे. आणि परमेश्वर जो बायबलमध्ये परमेश्वर आहे तो दुष्टाईचा तिरस्कार करणारा परमेश्वर आहे असं आपल्याला बायबलमध्ये वारंवार सांगितलेलं आहे. जर मनुष्यानं पाप आणि दुष्टाई केली तर परमेश्वराला, बायबलच्या परमेश्वराला तीव्र, त्याच्या ज्या भावना आहेत त्या तीव्र रागिष्ट होतात. त्याच्या भावना तीव्र पद्धतीने रागिष्ट होण्यासाठी प्रवृत्त होतात. आणि त्याच्या ह्या रागिष्ट झालेल्या तीव्र ज्या भावना आहेत त्या भावना ज्यांच्यावर जुलूम झालेला आहे किंवा ज्यांच्याशी गैरवर्तन झालेलं आहे किंवा ज्यांना जुलमाला सामोरे जावं लागलेलं आहे, त्यांच्या वतीनं हा परमेश्वर जो आहे तो त्याच्या तीव्र भावना क्रोधित होऊन तीव्र होतात आणि त्या भावना तीव्र होतात म्हणलेला आहे. क्रोधाद्वारे परमेश्वराच्या भावना तीव्र होतात. आणि ज्यावेळेस अशी बाब घडते त्यावेळेस परमेश्वर पाहतो की ज्यामध्ये एखाद्याची दुष्टाई जी आहे, एखाद्याची जी दुष्ट कृती आहे, एखाद्याची जी दुष्ट भावना आहे ती दुसऱ्यावरती किंवा एखाद्यावरती जेव्हा वाईट परिणाम करते त्यावेळेस परमेश्वराच्या भावना रागाद्वारे तीव्र होतात. आणि मग आम्ही पाहतो की जेव्हा परमेश्वराच्या लोकांना इतरांच्याकडून हानी पोहोचवली जाते, इतरांच्याकडून त्यांना त्रास केला जातो, त्यावेळेस सुद्धा आम्ही परमेश्वराच्या रागिष्ट भावना तीव्र होताना आम्ही पाहतो. प्रियजनांनो, आम्ही अनेक वेळेस बघितलेलं आहे की मिस्री लोक ज्यावेळेस देवाच्या लोकांच्या वरती अत्याचार करत होते त्यावेळेस त्यांची ओरड बनलेला आहे परमेश्वराकडे गेली आणि परमेश्वरांची नजर त्यांच्याकडे गेलेली आहे. आणि मग परमेश्वरानं त्यांना त्या मिसऱ्यांतून कसं सोडवायचं ही योजना परमेश्वरानं मोशेला सांगितलेली आहे, जी त्यानं आखलेली होती. बायबलमध्ये देवाला लोकांच्या तर्फे आम्ही पाहतो की वारंवार क्रोधासाठी प्रवृत्त करण्यात आलेला आहे. मग ते बायबलमधील देवाचे लोक असोत किंवा इतर लोक असोत, दोन्ही गटांच्या तर्फे परमेश्वराला वारंवार क्रोधित करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलेला आहे. आणि मग आम्ही पाहतो की जे बायबल स्कॉलर्स आहेत, बायबल विद्वान आहेत, ते बायबल विद्वान ही जी प्रवृत्ती आहे लोकांची देवाला क्रोधित करण्याची जी प्रवृत्ती आहे त्याला बायबल स्कॉलर्स किंवा बायबल विद्वान बंडखोरी असं नाव देतात. देवाविरुद्ध केलेली बंडखोरी. आणि मग या बंडखोरीमध्ये लोक देवाविरुद्ध बंड करतात. म्हणजे नेमकं काय करतात? देवाविरुद्ध ते दुष्टाई करतात. म्हणजे नेमकं ते काय करतात? काही वेळेस ते लोक देवाविरुद्ध भयानक कृत्य करतात, दुष्ट कृत्य करतात. आणि मग बायबलमध्ये आम्ही पाहिलेलं आहे की जसे की आम्ही पाहतो की लहान लेकरांचा बळी देणे. येशू ख्रिस्त ज्यावेळेस नवीन करारामध्ये आम्ही पाहतो की लहान मुलांना मजकडे येऊ द्या कारण स्वर्गाचं राज्य त्यांच्यासारख्यांचं आहे. परंतु परमेश्वराला क्रोध आला ज्यावेळेस लहान मुलांचा बळी जुन्या करारामध्ये दिला जात होता. किती विरोधाभास आहे, कारण देवाला लहान मुलं आवडतात हे येशू ख्रिस्ताला प्रदर्शित त्याच्या जीवनातून केलं होतं. परंतु ज्यावेळेस लोक लहान मुलांचा बळी देत होते त्यावेळेस परमेश्वरा विरुद्ध ते बंडखोरी करत होते असं म्हणण्यात आलेलं आहे.
आणि मग अशा अनेक गोष्टी आहेत ज्या देवाच्या नजरेमध्ये बंडखोरी होऊ शकतात. जसं की आम्ही पाहिलं की दाविदाची मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही पाहिलं की दाविदाची ती बंडखोरीच होती, ज्यावेळेस त्यानं देवाविरुद्ध वागून बत्शेबेशी गैरव्यवहार केला किंवा व्यभिचार केलेला आहे. ज्यावेळेस आम्ही देवाचे लोक असतो आणि ज्यावेळेस आम्ही देवाच्या विरुद्ध वागतो, विपरीत वागतो, प्रवाहाच्या विरुद्ध जातो, त्यावेळेस ती आमची बंडखोरी आहे जी देवाविरुद्ध असते. प्रियजनांनो, कधी कधी लोक इतकी बंडखोरी करतात. बायबलमध्ये अनेक लोकांचे, मिस्त्री लोकांचे उदाहरण जर तुम्ही बघितले, कधी कधी बायबलमध्ये आम्ही पाहतो की कधी कधी लोक इतक्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी करतात की जी अगोदर केलेली बंडखोरी आहे तिच्यापेक्षा नेक्स्ट पुढची लेवल पुढच्या वेळेस बंडखोरी करतात, नेक्स्ट लेवलची बंडखोरी करतात, पुढच्या लेवलची बंडखोरी करतात आणि मग अनेक मोठ्या मागची जी बंडखोरी देवाविरुद्ध केलेली आहे त्याच्यापेक्षा दुसरी जी बंडखोरी करणार आहे ती मोठी असते. आणि म्हणून आम्ही पाहतो की मिस्री लोक इस्रायल लोकांच्या वरती अत्याचार करत असताना अधिक अत्याचार करत होते. पूर्वी जसं होतं त्याच्यापेक्षा जास्त अत्याचार करत होते, म्हणजे देवाच्या विरोध केलेली ती बंडखोरी आहे. जर प्रियजनांनो, आम्ही ख्रिस्ती या नात्याने, देवाचे विश्वासक या नात्यानं जर देवाच्या विरुद्ध एक पाप केला असेल तर त्या पापाबद्दल दाविदाप्रमाणे किंवा वचनाप्रमाणे पश्चाताप न करता बरेच ख्रिस्ती लोक त्याच्या पुढच्या लेवलचं पाप करतात. ती देवाविरुद्ध असलेली बंडखोरी आहे आणि ही बंडखोरी देवाच्या रागाला प्रवृत्त करतात. याद्वारे परमेश्वराला दुःख होतं. जसं की आजच्या संदेशाचं शीर्षक आहे, आम्ही पाहतो की परमेश्वरानं दुसरा सुद्धा आम्ही यामध्ये भाग असा पाहतो की परमेश्वराच्या लोकांनी जरी बंडखोरी केली, अनेक प्रकारे परमेश्वराला राग आणला, क्रोधित केलं, क्रोधाला प्रवृत्त केलं, तरी देव त्यांच्यावर दया करण्याचं सोडत नव्हता. आश्चर्यकारकरित्या सहनशीलतेनं, परमेश्वराच्या कृपेनं, त्या आपल्या कृपेनं, खोलवर अंतःकरणातल्या दयेनं परमेश्वर त्यांच्यावर दया करत आलेला आहे. म्हणून आम्ही स्तोत्रसंहिता 78 साम 78 स्तोत्रसंहिता 78 अध्यायामध्ये जर तुम्ही पूर्णपणे वाचला तर त्या ठिकाणी आम्ही पाहतो की इस्रायल लोक किंवा देवाचे लोक अनेक प्रकारे बंडखोरी करत राहिले. अनेक प्रकारे या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की त्याचे लोक त्याच्या विरुद्ध बंडखोरी करत राहिले, परंतु त्याने त्याच्या लोकांना अद्भुत रीतीने सांभाळ केला. देवाला क्रोधाला प्रवृत्त केलं तरीही देव क्रोधित न होता त्यांचा सांभाळ करत होता आणि तरी सुद्धा लोकांनी त्याच्या विरुद्ध, परमेश्वराच्या विरुद्ध मोठी बंडखोरी केली. तेव्हा त्याचा क्रोध त्यांच्यावर भडकला जो अगदी रास्त होता. अधिक करत राहिले, वेळोवेळी जास्त करत राहिले. 78 अध्याय वाचून बघा, स्तोत्रसंहितेचा खूप सुंदर आहे. देवाचे लोक कशा प्रकारे अधिक मोठ्या प्रमाणात देवाविरुद्ध बंडखोरी करत गेले. देव त्यांना क्षमा करत गेला, परंतु नंतर आम्ही पाहतो की त्याच्या कृपेनं, सहनशीलतेनं, आश्चर्यकारक कृपेनं परमेश्वर त्यांच्यावर दया करत गेला. दैवी क्रोध हा जो दैवी क्रोध आहे, देवाला जो क्रोध होण्यासाठी प्रवृत्त करणारा जो भाग आहे, तो दैवी क्रोध हा दुष्टाई विरुद्ध प्रीतीचा योग्य प्रतिसाद आहे. कारण दुष्टाई ही जी आहे नेहमी कोणाला तरी दुखावत असते. दुष्टाई कोणाचं तरी चांगलं करत नाही. दुष्टाईमुळे कोणाचं तरी वाटोळच होतं, दुष्टाईमुळे कोणीतरी दुःखित होतं, दुष्टाईमुळे कोणाचं तरी नुकसानच होतं. आणि मग ज्या कोणाचं नुकसान आपण करत आहोत तो देवाचा आहे, देवाची आहे हे आम्ही विसरतो आणि म्हणून आम्ही दुष्टाई करतो. परंतु ही दुष्टाई देवाला दुखावते आणि मग ज्याच्यावर देवाची प्रीती आहे, म्हणजे संपूर्ण मानव, फक्त ख्रिश्चनच नव्हे बरं का, संपूर्ण जग देवाचे लोक आहेत. आणि म्हणून जेव्हा मनुष्य दुसऱ्या मनुष्यावर दुष्टाई करतो त्यावेळेस तो विसरतो की तो देवाचा आहे. आणि अशा प्रकारची केलेली दुष्टाई त्याच्याबद्दल केलेली दुष्टाई देवाला राग आणणारी आहे. पवित्र शास्त्रामध्ये अशी एकही घटना नाही प्रियजनांनो की जेथे देव अयोग्यपणे किंवा विनाकारण रागावलेला आहे, विनाकारण क्रोधित झालेला आहे. देवाला नेहमी बायबलमध्ये क्रोध आलेला दाखवलेला आहे, परंतु त्याला योग्य कारण होतं, त्या वेळेस त्याला राग आलेला आहे. आम्ही पाहतो की त्याने आपल्या सहनशीलतेची दया आणि कृपेची प्रीती याची आगाध खोली वेळोवेळी प्रदर्शित केलेली आहे.
त्यांच्या अपराधांची क्षमा देव परमेश्वर करत असतो. आणि आम्ही 78 अध्यायामध्ये पाहिलेलं आहे हे. तो नाश करत नाही असं आम्ही पाहिलेलं आहे. तो कोणाचाही नाश करू इच्छित नाही. मनुष्याचा नाश त्यांच्या कृतीप्रमाणे होतो. देवाची इच्छा अजिबात नाही की तुमचा नाश व्हावा. तो आपला कोप वारंवार आवरतो. आपला सगळा संताप भडकू देत नाही. होय, आम्ही पाहतो पुष्कळ वेळेस तो आपला कोप आवरतो आणि आपला सगळा संताप भडकू देत नाही. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की अनेक वेळेस येशू ख्रिस्ता संगती प्रसंग आला. मार्कच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आम्ही जर बघितलं तर एका मनुष्याला, आजारी मनुष्याला लोकांनी त्याच्या समोर सोडलं, त्याला बरं केलं आणि परमेश्वर म्हणतो की जा, तुझ्या पापांची मी तुला, येशू ख्रिस्त म्हणतो की तुझ्या पापांची मी तुला क्षमा करत आहे. जरी त्याला राग येत होता त्याच्या पापांचा, पण देवाची तरी पण इच्छा होती की जा, मी तुला क्षमा करत आहे, यानंतर तू पाप करू नकोस. यानंतर तू देवाच्या दयेला पात्र असे वर्तन ठेव. आणि मग आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त म्हणतो की त्याला पृथ्वीवर सर्वांच्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे माझ्या प्रियजनांनो. आणि म्हणून तो तुमची वाट पाहत आहे की तुम्ही आपले पाप त्याच्या समोर कबूल करा. तो तुमच्या पापांची क्षमा करावयास तयार आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, आपण त्याच्या कडे आपली पाठ न करता आपलं मुख त्याच्याकडे करूया, त्याच्याकडे वळूया आणि तो कसा आम्हाला क्षमा करतो याचा अनुभव आपण घेऊया. प्रियजनांनो, दैवी जो कोप आहे, दैवी जो क्रोध आहे, तो आम्ही पाहतो की इतरांवर जेव्हा आम्ही एखाद्या वेळेस कधी कधी रागावतो, म्हणजे दैवी कोप समजून घ्यायचा असेल तर एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. कधी कधी आपल्याला इतरांच्या संगतीत दुसऱ्यानं काहीतरी वाईट केलेलं, आपल्याला कधी आपला काही संबंध नसतो, पण दुसऱ्याचं ज्यावेळेस वाईट केलेलं असतं त्यावेळेस आपल्याला वाईट वाटतं आणि आपल्याला क्रोध येतो की यानं का वाईट केलं असेल. ही जर भावना तुम्हाला समजली ना तर देवाचा क्रोध दुष्टाईवर काय हे तुम्हाला लगेच समजेल. आणि म्हणून प्रियजनांनो, निदान मंडळीच्या लोकांनी, निदान देवाच्या लोकांनी ज्यावेळेस एखाद्यावरती दुष्टाई होत असते किंवा एखाद्या दुष्ट व्यक्तीच्या दुष्टाईचा परिणाम दुसऱ्या एखाद्यावर होत असतो, विश्वासक या नात्याने तुम्ही गप्प बसू शकत नाही, थंड आत्म्याचे होऊन बसू शकत नाही, ते पाहत बसू शकत नाही. तर आम्ही अन्याय जो झालेला आहे एखाद्यावरती त्याच्याबद्दल आम्ही त्याच्यावर प्रीती प्रदर्शित केली पाहिजे. आम्ही त्याबद्दल निदान ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याला तुमची प्रीती जर दाखवली तर कदाचित त्याच्यावर झालेला अन्याय जो आहे त्याबद्दल त्याला झालेली निराशा कमी होईल. म्हणून प्रियजनांनो, तुम्ही आणि मी ज्यावेळेस मंडळी या नात्यानं जसं दुष्टाई देवाला क्रोध येण्यासाठी प्रवृत्त करते, तशाच प्रकारे आमची स्वतःची दुष्टाई देवाला प्रवृत्त करणार नाही याची दखल मंडळी या नात्यानं आम्ही घेतली पाहिजे. देव तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर तुमची काळजी घेऊ. धन्यवाद. थँक्यू. मे गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू.